नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझ्या मागं ही जी पुस्तकं आहेत ना, त्या पुस्तकामध्ये अनेक पुस्तकं 1991 सालच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणातल्या महत्त्वाच्या टप्प्याचा उहापोह करणारी आहेत. माझ्या लेखी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे सर्वात विजनरी पंतप्रधान कोण असतील तर ते आहेत पी व्ही नरसिंहराव. पी व्ही नरसिंहराव यांच्या कार्यकाळातले देशाला आत्ता ज्या टप्प्यावरती हा देश उभा आहे त्या टप्प्यावर घेऊन जाण्यामध्ये ज्यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे ते तेव्हाचे अर्थमंत्री, नंतर ह्या देशाचे 2 वेळेला पंतप्रधान राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग. अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ, निष्कलंक, सौम्य, मितभाषी, तरीसुद्धा कठोर आणि या देशाच्या प्रती असलेल्या अलोट अशा राष्ट्रभक्तीमुळं ज्यांचं नाव इतिहासामध्ये कायमस्वरूपी लिहिलं जाईल असे डॉक्टर मनमोहन सिंह अतिशय उद्वेगानं त्यांच्या शेवटच्या कार्यकाळामध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणाले होते की समकालीन माध्यमापेक्षा इतिहास माझ्यासाठी दयाळू असेल. मला दुर्दैवाने म्हणावं लागतं की माध्यमाची ऑब्जेक्टिव्हिटी संपली. आजही, कालही आणि भविष्यातसुद्धा जे होतं तो अन्याय असतो. आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये अण्णा हजारे, तेव्हाच्या ज्यांच्याकडं मोठा भाग होता ते अधिकारी विनोद रॉय, भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन नेते आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या आरोपांना कॅरी करणारी माध्यमं कुठल्याही पद्धतीची ऑब्जेक्टिव्हिटी न पाहता त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंह यांचं जे काही चरित्र आणि चित्र देशासमोर मांडलं त्याला आज खूप मोठी चपराक बसली. आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे आज तरी विजेता ठरलेले आहेत. दुर्दैव आहे की त्यांच्या मृत्यूनंतर माझी एकच आयुष्यातली इच्छा होती की डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटावं आणि त्यांच्याशी संवाद साधावा, अपूर्ण राहिली. पण म्हणूनच आजचा हा जो एक्सप्लेनेटरी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, फार महत्त्वाचा आहे. माध्यमं जेव्हा बेजबाबदारपणे वागतात आणि कुणातरी एकाची तळी उचलतात किंवा कुणातरी एकावरती अलोट टीका करतात, त्यानंतर जे काय होतं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशिवाय दुसरं कुठलंच उदाहरण नाही. आणि म्हणून जे महाराष्ट्राच्या हिताचा, जे योग्य आणि अयोग्य आहे असा विचार करणारा कोणताही प्लॅटफॉर्म असेल, आणि आम्ही तर अगदी ठामपणे म्हणू शकतो की तो प्लॅटफॉर्म महाराष्ट्रामध्ये तरी किमान हाच आहे की जिथे तुम्हाला अतिशय ऑब्जेक्टिव्हली प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण पाहायला मिळेल. काय झालंय बघा, डॉक्टर मनमोहन सिंग का विजेते ठरले माझ्या लेखी. काय झालं होतं तर भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला आणि हिंदाल्को कंपनीशी संबंधित असलेलं एक प्रकरण होतं. सर्वोच्च न्यायालयानं 2015 मधल्या विशेष CBI कोर्टाचा एक आदेश काल रद्द केला. ट्रायल कोर्टानं दिलेलं समन्स फेटाळून CBIचा क्लोजर रिपोर्ट, CBIनं क्लोजर रिपोर्ट दिलाय स्वीकारत डॉक्टर मनमोहन सिंग यांना मरणोत्तर क्लीन चिट दिली. ओडिसातल्या तलाबिरा 2 या कोळसा खाण वाटपबाबत हे प्रकरण दिल्लीतल्या विशेष CBI न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होतं. 2005ला कोळसा खाण वाटपाचा मूळ निर्णय जेव्हा काही काळासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडं कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त भार होता, 2014-15 मध्ये CBIनं 2दा क्लोजर रिपोर्ट दिला होता की अरे याच्यामध्ये काही नाही आहे. परंतु विशेष न्यायालयानं समन्स बजावलं. सर्वोच्च न्यायालयानं या समन्सला स्थगिती दिली. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि तब्बल 11 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा सगळा खटला मागं घेत डॉक्टर मनमोहन सिंग यांना क्लीन चिट दिली. आणि मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातले जे कथित भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं आहेत, ज्या प्रकरणामध्ये आज तुम्हाला लोकपाल आठवत पण नसेल, माहिती आहे तुम्हाला आठवतं की महाराष्ट्राचा लोकपाल कोण आहे? जर आठवलं तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. राईट. विशेष न्यायालयानं CBIचे 2 क्लोजर रिपोर्ट नाकारून मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स धाडलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठानं स्पष्ट केलं की CBIचा क्लोजर रिपोर्ट फेटाळण्याचे आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती खटला चालवण्याचे कोणतेही
ठोस कारण नव्हते. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर खटला तांत्रिकदृष्ट्या थांबला असला तरी त्यांच्या वकिलांनी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला विनंती केली होती की त्यांच्या प्रतिमेवरील डाग पुसण्यासाठी यावर निर्णय व्हावा. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या अहवालाची पाहणी करून विशेष न्यायालयाची टिप्पणी अयोग्य ठरवली आणि केस बंद केली. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की माध्यमाची ऑब्जेक्टिव्हिटी का गरजेची नीट लक्षात घ्या. जे लोक अँटी मोदी किंवा प्रो मोदी स्टँड घेतात त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की ते पत्रकारितेचा धर्म पाळत नाहीत, जो धर्म डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये पण पाळला नव्हता. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमेवर या संपूर्ण घटनेचा कसा आणि काय परिणाम झाला होता आणि किती प्रकरणं खोटी त्यांच्या विरोधात उभा केली होती तेव्हाच्या विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनं, तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आणि त्यातला एकही आरोप कसा सिद्ध झाला नाही. मौन मोहन हे टर्म पंतप्रधानांचं विद्यमान आणि प्रशासकीय हतबलता. UPA 2 सरकारच्या काळात 2G घोटाळा, कोळसा घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मौनावर टीका झाली. आणि मला माहिती आहे की त्यावेळेला NSA, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातली जी NSA होती ती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती दबाव आणत होती. खरं तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडनं अनेक रिफॉर्मची अपेक्षा होती, ते झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा झाल्यानंतर तो जो ऑर्डिनन्स फाडला त्याच्यानंतर तर डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणूनची प्रतिमा ती खालावली. ही वस्तुस्थिती पण लक्षात घ्यायला हवी. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मात्र जे प्रश्नचिन्ह उभा केलं गेलं होतं ते फार धक्कादायक आणि दुःखदायक होतं. डॉक्टर सिंग यांची वैयक्तिक प्रतिमा अत्यंत प्रामाणिक, अर्थतज्ञ आणि निष्कलंक नेत्याची होती, परंतु कोळसा मंत्रालय स्वतः त्यांच्याकडे असताना कोर्टानं समन्स पाठवल्यामुळं त्यांच्या या प्रामाणिक प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. एका माजी पंतप्रधानाला गुन्हेगारी प्रकरणात कोर्टाचं समन्स येणं ही भारतीय राजकारणातली दुर्मिळ व धक्कादायक घटना होती. आणि लक्षात घ्या, सुटकेसवरून PV नरसिंहराव यांना सुद्धा कोर्टामध्ये खेचण्यात आलं होतं आणि त्याच्यात काँग्रेस अंतर्गत राजकारण पण होतं. आता हा जो निवाडा आला आणि मी पुढं जशी प्रत्येक प्रकरणाची उकल करेल त्याच्यात कलमाडींचा पण संबंध आणि तुमच्या लक्षात येईल की राजकारण किती क्रूर असतं आणि माध्यमं काही किती बेजबाबदार वापरू शकतात. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दिलेली ही क्लीन चिट त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक सचोटीवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करते. त्याची खरं गरज नव्हती, पण तरी या निर्णयामुळे हे सिद्ध झालं की धोरणात्मक निर्णय किंवा प्रशासकीय प्रक्रिया म्हणजे भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारी कारस्थान नव्हे. दुर्दैवानं जिवंत असताना ज्या आरोपांचा सामना त्यांनी केला त्यातून पूर्णपणे मुक्त झाल्याचं पाहण्यासाठी ते हयात नाही आहेत, पण मला आनंद आहे की त्यांच्या कुटुंबियांसाठी हा दिलासा आहे. त्यामुळे खोटे नेरेटिव्ह जे सेट केले जातात व्यक्ती किंवा संस्था, आणि कुणीही, काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, त्याला बळी पडू नका. सत्य काय आहे ते समजून घेणारे प्लॅटफॉर्म फक्त तुम्ही फॉलो करायला लागा. या निर्णयामुळे त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळातील घोटाळ्याचे डाग आता कायदेशीररित्या पूर्णपणे पुसले गेलेत आणि सगळीच प्रकरणं मी तुम्हाला सांगेन की कसे ते पुसले गेले. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे प्रसिद्ध वाक्य ते मला पुन्हा सांगावं लागेल, इतिहास माझ्या बाबतीत समकालीन माध्यमापेक्षा अधिक दयाळू असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं त्यांचं हे विधान खरं ठरलं आहे. आता बघा, कुठले कुठले आरोप डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातल्या वेगवेगळ्या कथित घोटाळ्यांचे झाले होते. नंबर 1, 2G स्पेक्ट्रम वाटप प्रकरण. आरोप होता CAGचे विनोद रॉय यांनी आपल्या अहवालात दावा केला होता की 2G स्पेक्ट्रम लिलावाऐवजी पहिल्या या फर्स्ट तत्वावर दिल्यानं सरकारचं 1.76 लाख कोटी रुपयांचं आभासी नुकसान, प्रिझम्प्टिव्ह लॉस झाला. सद्यस्थिती काय माहिती आहे या प्रकरणाची? 21 डिसेंबर 2017 रोजी दिल्लीतल्या विशेष CBI न्यायालयाचे न्यायाधीश OP सैनी यांनी माजी दूरसंचार मंत्री A राजा, कानिमोझी यांच्यासह सर्व आरोपींची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली. CBI भ्रष्टाचाराचे किंवा कटाचे सबळ पुरावे सादर करू शकले नाही असं कोर्ट म्हणालं. या प्रकरणात CBIनं डॉक्टर मनमोहन सिंग यांना कधीही आरोपी केलं नव्हतं, परंतु राजकीय दृष्ट्या त्यांच्यावरती जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि भाजपच्या मंडळींनी केला होता. नंबर 2, ज्याचा कलमाडीशी आणि पुण्याशी संबंध आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भ्रष्टाचार. आरोप आहे 2010 मधल्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात क्रीडा उपकरणांची खरेदी आणि कंत्राटामध्ये सुमारे 70,000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. 70,000 कोटी तुमच्या लगेच लक्षात येतील. महाराष्ट्राचा संदर्भ. कोर्टानं निकाल दिला. CBI आणि अंमलबजावणी संचालनालयानं CEDनं या प्रकरणाचा सखोल तपास केला.
न्यायालयानं पुराव्याअभावी सीबीआय आणि ईडीचे क्लोजर रिपोर्ट स्वीकारले आणि मुख्य आरोपी सुरेश कलमाडी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटका केली. तिसरं प्रकरण ऑगस्ट वेस्टलँड व्हीआयपी हेलिकॉप्टर प्रकरण. आरोप होता 12 व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीच्या कंत्राटात इटालियन कंपनीकडून भारतीय मध्यस्थांना आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा. सध्याची स्थिती अशी आहे की सीबीआय आणि ईडीने मध्यस्थ ख्रिश्चन मिशेल आणि इतर सैन्य अधिकाऱ्यावरती आरोपपत्र दाखल केले, परंतु या संपूर्ण तपासामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांची कोणतीही वैयक्तिक किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी सिद्ध झाली नाही. सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी हे सगळं नॅरेटिव्ह सेट केलं ते होते कॅगचे विनोद राय. त्यांचं कॅल्क्युलेशन आहे त्याच्या मागचं सत्य काय बघा. विनोद राय यांनी UPA 2च्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे आकडे मांडताना आभासी किंवा संभाव्य नुकसान, ज्याला प्रिझम्प्टिव्ह लॉस म्हणतो, ही नवीन संकल्पना वापरली. 1.76 लाख कोटी आणि 1.86 लाख कोटी रुपयांचे हे आकडे वास्तविक रोख रकमेच्या चोरीचे नव्हते, तर लिलाव केला असता तर एवढा महसूल मिळाला असता या गृहीतकावरती आधारित होते. कोर्टात काय उघड झालं? विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं की धोरणात्मक निर्णय आणि स्पर्धात्मक लिलावाची गैरसोय या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. व्यावसायिक गणित आणि गुन्हेगारी भ्रष्टाचार यात फरक असतो. सो विनोद राय अगेन फेल्ड. विनोद राय यांनी माफी मागितली, पण कुठे बघा. विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात असा दावा केला होता की काँग्रेस खासदार संजय निरुपम, जे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत, यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव कॅग अहवालातून वगळण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. संजय निरुपम यांनी त्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. ऑक्टोबर 2021 मध्ये विनोद राय यांनी दिल्ली न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र देऊन संजय निरुपम यांची बिनशर्त माफी मागितली आणि आपलं विधान चुकीचं असल्याचं कबूल केलं. या सगळ्या याच्यामध्ये भाजपनं काय भूमिका बजावली? 2009 ते 2014 या काळात भारतीय जनता पक्षानं अत्यंत आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमावर सातत्यानं राजकीय प्रहार केले. मौन मोहन आणि कमकुवत पंतप्रधान. संसदेचं कामकाज जसं आज राहुल गांधी ठप्प करतायत तसं सातत्यानं बंद पाडलं. पॉलिसी पॅरालिसिस, धोरणात्मक पक्षाघाताचा नेरेटिव्ह सेट केला. 2014च्या निवडणुकीचा हा महत्त्वाचा मुद्दा झाला की भ्रष्टाचार मुक्ती आणि मजबूत सरकार हा अजेंडा त्यांनी बनवला आणि त्याच्यामध्ये अण्णा हजारे यांचं आंदोलन. माझं आजही मत आहे की अण्णा हजारे यांचं जे काही आकलन आहे त्या आकलनावर आधारित राहून त्यांनी ते आंदोलन उभा केलं. मला नाही वाटत की त्याच्यामागं संघ आणि होते किंवा हे मंडळी होती. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा संघ आणि भाजपनं पुरेपूर वापर करून घेतला किंवा त्याच्यातनं निर्माण झालेला राजकीय पक्ष तो सगळ्या देशासमोर आहे. त्यामुळं पत्रकार आणि प्रेक्षकांची जबाबदारी ही असते की नेमकं काय खरं आहे ते वेचण्याचा प्रयत्न करा आणि म्हणूनच आपली टॅगलाईन आहे सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. आज मला वाईट वाटतं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या काळातली त्यांची अवस्था, त्यांच्यासारख्या प्रकांड पंडित आणि देशाबद्दल सातत्यानं विचार केलेले आणि ह्या देशाला आज या टप्प्यावरती नेऊन उभा केलेल्या अर्थतज्ज्ञाबद्दल देशामध्ये एका विशिष्ट काळामध्ये तयार झालेलं वातावरण, त्याबद्दलची त्यांच्या मनाची तगमग, त्यांच्या कुटुंबियांना जे काही भोगावं लागलं ते सगळं पाहता पुन्हा पुन्हा हे सिद्ध होत आहे की विरोधी पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे नेरेटिव्ज यांना बळी पडू नका. खरं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. मला आनंद आहे की ज्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करण्यासाठी एवढी सगळी पुस्तकं, ही एवढी सगळी पुस्तकांचा शेल्फ माझ्याकडे भरलेला आहे, त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल माझ्या मनात जो नितांत आदर आहे, त्या आदरामध्ये कालही काही फरक पडला नव्हता, आजही न्यायालयाच्या निवाड्यामुळे फरक पडलेला नाही, उद्याही पडणार नाही. या देशासाठी ज्या ज्या मंडळींनी उत्तम काम केलं आहे त्या मंडळींचं जे उत्तम काम आहे ते उत्तम आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. आणि तेच आजच्या एक्सप्लेनेटरी व्हिडिओत तुम्हाला सांगायचं होतं. सॅल्यूट टू डॉक्टर मनमोहन सिंग. थांबूया मी इथे. माझा प्रयत्न असतो की ज्या पद्धतीनं सगळे मुद्दे घडतात त्यातलं नेमकं काय ते वेचून महाराष्ट्रासमोर मांडायचं. आणि मला आनंद आहे की तुम्ही अक्षरशः हजारोच्या लाखोच्या संख्येनं पाहताय. इथे तुम्हाला नीट, MSCETचे पेपर फुटीचे मुद्दे पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला सावकारांनी घातलेला हैदोस पाहायला मिळेल. पण सरकारनं केलेली उत्तम पायाभूत सुविधेची कामं, तसंच कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकार करत असलेले प्रयत्न तेही पाहायला मिळतील. कारण हे अतिशय ऑब्जेक्टिव्ह प्लॅटफॉर्म आहे. कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या प्रोसाठी नॅरेटिव्ह सेट करायला नाही. थांबतोय मी इथं. हॅव अ नाईस डे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.